आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी टीम करून काम करावं अशी सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिल्या। आषाढी वारी 2026 यशस्वी व संस्मरणीय करण्यासाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा। वारकरी भाविकांना मागील वर्षीच्या वारीपेक्षा या वर्षीच्या वारीत अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत। यासाठी सर्व विभागांनी एक टीम म्हणून काम करावे असे आवाहन विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले। येथील केपीव्ही महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी 2026 अनुषंगाने आढावा बैठकीत श्रीमती तेली उगले मार्गदर्शन करत होत्या। यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, तहसीलदार सचिन लंगुटे, गट विकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। विभागीय आयुक्त शीतल तेली उगले पुढे म्हणाल्या की आषाढी वारी पालखीथळ, विसावा व मुक्कामाची ठिकाणे, पालखी मार्ग ज्या ग्रामपंचायती व नगरपालिकेच्या हद्दीत आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पालखी पुढे गेल्यानंतर पुढील 4 ते 5 तासात त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली गेली पाहिजे। तसेच या ठिकाणी वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले पाहिजे। तसेच या ठिकाणी कायमस्वरूपी व तात्पुरती शौचालये दिवसातून किमान 3 ते 4 वेळेस स्वच्छ केली पाहिजे। यासाठी पुरेसे मनुष्यबळ संबंधित यंत्रणांनी ठेवले पाहिजे। तसेच या ठिकाणी प्रकाश व्यवस्था, अग्निप्रतिबंधक व्यवस्था, आरोग्य पथके व्यवस्था योग्य पद्धतीने ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले। आरोग्य यंत्रणेने वारी कालावधीत येणाऱ्या सर्व भाविकांना व वारकऱ्यांना विटॅमिन ए व विटॅमिन डी च्या टॅबलेट 100% पुरवठा करावा। वारी कालावधीत कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांनी रजा घेऊ नये, त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या रजा मंजूर करू नयेत। त्याचप्रमाणे या कालावधीत कोणीही आपला मोबाईल बंद ठेवू नये, अन्यथा अशा अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देशही आयुक्त श्रीमती तेली यांनी दिले।